28 जुलै म्हणजे काल नागपुरात आणि परिसरामध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला होता। सकाळी रिमझिम पाऊस बुंदाबांदी सुरू होती, ढगाळ हवामान होतं, परंतु 2:30 ते 3च्या सुमारास नागपुरात अचानक ढगांची गर्दी वाढली नागपूर परिसरामध्ये आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। 1.5 ते 2 तासात तब्बल 110 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला। म्हणजे कालचा तो विक्रमी पाऊस होता। 1.5 ते 2 तासात 110 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि कालचा दिवसभराचा विचार केला आपण तर सायंकाळी 5 पर्यंत तब्बल 180 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नागपुरात पडला आणि नागपूरच्या काही भागात पडला। या पावसामुळे नागपुरातील स्वावलंबी नगर असो, विमानतळाचा भाग ज्या परिसरात मी सध्या आहे, या संपूर्ण परिसरात बेसा बेलतोरडीचा परिसर आहे, या भागात पावसाचं पाणी साचलं आणि प्रचंड हाहाकार माजला। म्हणजे काही दुपारची वेळ होती, विद्यार्थी शाळेत होते, त्यामुळे स्वावलंबी नगरची शाळा असो किंवा इतर शाळा असो, शाळांमध्ये पाणी साचलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना बाहेर कसं काढायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता। अनेक वस्त्यांमध्ये ज्या भागात सखल भाग आहे त्या भागात पाणी शिरलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हाहाकार माजला, पाणी शिरलं। त्यामुळे एकच प्रश्न उपस्थित झाला की नागपूर महानगरपालिकेनं नेमकं काय केलं, त्यावर जे आहे ते वेगवेगळी उत्तरं यायला लागली, परंतु सगळ्यात मोठा प्रश्न होता की 1 ते 1.5 तासामध्ये 110 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि तो पावसाचं पाणी वाहून नेण्यासारखी सिस्टम आपल्याकडे नाही, त्यामुळे हे पावसाचं पाणी साचलं। दुसरं महत्त्वाचं, सोमवार शाळेबाहेर पाणी साचलं, टी-9ची टीम त्या ठिकाणी होती, 2,500 विद्यार्थी आत होते, सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन कुमार इटनकर ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते। हे रेस्क्यू ऑपरेशन ज्या रस्त्यावरून होत होतं तिथे जे आहे ते वर्ल्ड बँकेच्या निधीमधनं काही काम सुरू होतं विकासाचं, ऐन पावसाळ्यात ते काम सुरू होतं, त्यामुळे पाणी साचलं आणि संपूर्ण वस्तीत पाणी गेलं। विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना बाहेर काढावं लागलं अशी परिस्थिती झाली। बेसा बेलतोरडी परिसरातही पावसाचं पाणी साचलं। स्वरूपनगरसारख्या वस्त्यांमध्ये अचानक पाणी साचलं। म्हणजे शीतल सेंडे नावाची एक महिला आपला अनुभव सांगत होती की मी माझ्याकडे 2 वर्षाचं बाळ होतं, मी घरी एकटीच होती आणि त्या बाळाला कपाटावर ठेवून मी गॅस ओट्यावर बसून कसं तरी आमचा जीव वाचवला। आम्ही त्या घरात थांबलो आणि नंतर रेस्क्यू टीम आणि घरचे लोक आले अशी परिस्थिती होती, कारण की दुपारचा वेळ होता, घरचे लोक बाहेर गेले होते आणि महिला मंडळी घरी होत्या, लहान मुलं घरी होते, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली। परंतु याचा सगळा दोष जो आहे तो नागपुरातील सिमेंट रस्त्यांना जातो, कारण की सिमेंट रस्त्यामुळे ड्रेनेज सिस्टमवर जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। ड्रेनेज सिस्टम पावसाचं पाणी वाहून जात नव्हतं, निचरा होत नव्हतं। दुसरं महत्त्वाचं कारण यासाठी सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी जे खोदकाम सुरू आहे, विकास कामं सुरू आहे, त्यामुळे पावसाचं पाणी जे आहे ते अडलं। आरोप जो आहे तो सर्वसामान्य लोकांचा सिमेंटचे रस्ते असो, खोदकाम असो यावर झाला। पण सगळ्यात मोठा प्रश्न की अचानक इतका मोठा पाऊस आला तर ते पावसाचं पाणी वाहून नेण्याची सिस्टम आपल्याकडे आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्या प्रकारे मुसळधार पाऊस आला, म्हणजे विक्रमी पाऊस पडला आणि हा जवळपास 43 वर्षातला मग इतक्या कमी वेळात इतका जास्त पाऊस पडण्याचं हे पहिलं उदाहरण नागपूरचं होतं, त्यामुळे हाहाकार माजला। शाळांमध्ये पाणी गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि पाण्याचा निचराही झाला। परंतु पुन्हा एकदा नागपूरातील मुसळधार पाऊस आणि पुरासाठी जबाबदार कोण आहे, या कारणांना जबाबदार कोण आहे? नागपूरकर आरोप करतायत, नागपूर महानगरपालिकेवर आरोप करतायत आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहे। परंतु पुन्हा एकदा विचार करावा लागेल की निसर्गाच्या पुढे जे आहे ते काय करायला हवं, नियोजन कसं करायला हवं आणि भविष्यात असा पाऊस पडला तर ते पावसाचं पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरणार नाही, शाळांमध्ये शिरणार नाही, रुग्णालयात शिरणार नाही, पोलीस स्टेशनमध्ये शिरणार नाही, ते पाणी नाल्यांमध्ये वाहून कसं जाता येईल। नाग नदी, नागपुरातले छोटे मोठे 25पेक्षा जास्त नाले आहेत, त्यावर झालेलं अतिक्रमण, हा सगळा भाग महत्त्वाचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।